मिसळ आणि मिसळ पावाची जर थालीच आपल्याला फक्त 15 मिनिटात तयार करता आली तर ती सुद्धा अगदी चमचमीत अशा मटकीच्या उसळसोबत झणझणीत असा कट सुद्धा आपण तयार करू शकतो. रंग बघा आणि याचा प्रेझेंटेशनवरतीच मिसळचं संपूर्ण आस्वाद जो आपण सुरुवातीला डोळ्यांनी घेतो तो अवलंबून असतो. अशी मस्त रंगीबेरंगी, झणझणीत, चमचमीत आणि लिंबूच्या स्वादात रंगलेली. वाह! चला जास्त बोलण्यात वेळ गमावू नका. पटकन रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आज आपण पाहतोय अगदी 15 मिनिटात मिसळ आणि मिसळचा रस्सा कसा बनवायचा. बरेचदा काय होतं, मिसळ पाव बनवायला आपल्याला वाटतं की बापरे! खूप जास्त वेळ लागेल, खूप जास्त प्रिपरेशन करून ठेवावे लागेल. पण या रेसिपीनुसार जर तुम्ही बनवलं ना, तर फक्त 15 मिनिटात तुम्ही संपूर्ण मिसळ पावची थाली तयार करू शकाल. कारण आज आपण मिसळची उसळ जी असते, मटकीची उसळ याच्यामध्ये बनवली जाते. जो रस्सा, जो कट बनवला जातो, तो आपण सोबतच बनवणार आहे. चला बनवायला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले आपल्याला मोड आलेली मटकी लागेल. आता ही तुम्ही रेडीमेडमध्ये विकत मिळते तशी सुद्धा घेऊ शकता किंवा मग घरी मटकीला मोड आणणं अगदी सोपं आहे. आदल्या दिवशी सकाळी मटकी भिजत घालावी, रात्रीत एखाद्या कपड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये अशीच निथळत ठेवावी. दुसऱ्या दिवशी याला छान असे मोड येतात. मग ती मोड आलेली मटकी आपण कुकरमध्ये घातली, त्याच्यामध्ये पाणी घातलंय, थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ घालावं. हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये ही मटकी आपल्याला 1 सिटी आणेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. ही स्टेप केल्याने मटकी आपसुकच शिजली जाते. त्याला रंग छान येतो, पिवळसर रंग येतो आणि आपली मिसळ बनवायला खूप सोपी होते. चला आता आपण कुकरचं झाकण बंद करूयात आणि 1 सिटी याला लावून घेऊयात. तोवर बघा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. आता झणझणीत मिसळ आपण बनवतोय, तर या कटामध्ये थोडंसं तेल जास्त जातं बघा. कारण तो तवंग, तो रस्सा आला पाहिजे ना म्हणून. आता तेल गरम झालंय, हिंग घालायचा. हिंग छान असा फुलू द्यायचा, म्हणजे हिंगाचा जो खमंगपणा असतो, जो सुगंध असतो, तो आपल्या मटकीमध्ये उतरतो. आपण जिरं घातलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालून घेऊयात. जिरं आणि मोहरी छान अशी फुलू द्यावीत. म्हणजे खमंग अशी फोडणी बसली पाहिजे बघा हिंग, जिरं आणि मोहरीची. चला तर 3 कांदे मी इथे चॉप करून घेतले होते चॉपरमध्ये. मिक्सरला पेस्ट करू नका. असं चॉप करून घेतलं ना बारीक चिरून, की आपल्या कटाला एक टेक्स्चर येतं. जी उसळ आपण बनवणार त्याला एक टेक्स्चर येतं बघा. कारण मी सुरुवातीला सांगितलं उसळ आणि कट आपण एकत्रच बनवणार आहे. इथे मी 2 टमाटर आणि हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण छान मिक्सरला पेस्ट करून घेतली. टमाटर, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट करावी. कांदा मात्र चॉप करून घ्यावात. आता सर्वच आपण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. हे छान खमंग भाजायचं, म्हणजे आपल्या कटाला ग्रेव्ही चांगली येईल आणि त्याचं जे टेक्स्चर आहे, जो थिकनेसपणा आहे, तो चांगला येईल. तर पाहू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. आता याच्यावरती आपण सुके मसाले घालूयात, जसं की मीठ. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. मी इथे जास्त क्वांटिटीमध्ये मिसळ बनवत आहे. 6 ते 7 लोकांसाठी, त्यानुसार संपूर्ण प्रमाण आहे. आता तुम्ही कितपत मिसळ बनवणार त्यानुसार सर्वच जिन्नस कमी जास्त करावं. 5 चमचे मी इथे कश्मीरी लाल मिरचीची पावडर घातली. कश्मीरी लाल मिरचीची पावडर घातल्याने मिसळला एक छान रंग येईल आणि ती जास्त तिखट होणार नाही, पण दिसायला मात्र छान अशी चमचमीत आणि झणझणीत दिसेल. तुम्हाला यापेक्षा जर थोडी तिखट लागत असेल तर 1 चमचा आपलं रेग्युलर लाल तिखट घालावं. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रकसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे त्याचासुद्धा तिखटपणा आपल्या मिसळमध्ये उतरतो. कुकरला आपण मटकी जी शिजायला ठेवली होती, ती आता आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. त्या पाण्यासकटच आपण घातलेला आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालू नका. मटकी बघा, आपण हळदीच्या पाण्यामध्ये उकडली ना, तर ते शिजलेली तर आहेच. सोबतच त्याला रंग बघा किती छान आलेला आहे, पिवळसर. खूप मस्त दिसतो. ही स्टेप मात्र विसरू नका. मटकी आधीच
एक सिटी आणेपर्यंत हळद हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यावी. आता मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटासाठी हे असंच शिजू द्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला पाणी घालू नका. झाकण न ठेवता तसंच आपण हे 2 मिनिटासाठी शिजवून घेऊयात. म्हणजे संपूर्ण मसाला या मटकीमध्ये आतपर्यंत असा रुजला पाहिजे. तर बघू शकता छान असा आता इथे आपल्या मटकीला रंग आलेला आहे. आता इथे आपण मसाला घालतोय. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचाच किचन किंग मसाला आपण याच्यामध्ये घालणार आहे. प्रत्येकी 1-1 चमचा. जो पोहे खायचा चमचा असतो घरातला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला, त्याचंच प्रमाण मी देते. आता इथे जर तुमच्याकडे मिसळ मसाला असेल, तर तुम्ही मिसळ मसाला 2 चमचे घालावा. पण आपल्याकडे मिसळ मसाला नाही आहे, म्हणून आपण 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालावा, म्हणजे तो मिसळ मसाला बनतो. मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी चिंच घालावी आणि गरम पाणी घालावं. पाणी मात्र गरमच घालावं, कारण आपल्याला कट बनवायचा आहे. गरम पाणी घातल्याने कट छान असा मस्त बनतो, तवंग छान येतो आणि रस्सा रुचकर बनतो. एकत्रच बनवतोय त्यामुळे थोडासा रस्सा जास्त बनवणार, कारण कटही याच्यातच आहे आणि उसळही याच्यातच आहे. दोन्ही एकत्र आपण बनवलेला आहे. कारण फक्त 15 मिनिटात आपल्याला अख्खा मिसळ पावाची थाली बनवून घ्यायची आहे म्हणून. ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. खूप झटपट अशी झणझणीत मिसळपाव तुम्ही घरी तयार करू शकाल. पाहू शकता 5 ते 6 मिनिटं मस्त मी हे दणकून शिजवून घेतलं आणि काय मस्त इथे आपली उसळ तयार आहे. कट बघू शकता. वॉव! परफेक्ट. चला सर्व्ह करूयात. तर छान मस्त खाली उसळ, त्याच्यावरती कट घालावा आणि आता याच्यावरती मस्त आपण ब्रेड दिलेले आहेत. इथे पावसुद्धा दिले जातात. काही ठिकाणी ब्रेडसुद्धा दिले जातात. काही द्या. हलकेसे भाजून घ्यावे. वाटलं तर तुपावरती भाजून घेऊ शकता. साईडला मात्र कट द्यायला विसरू नका. सुकी आपण उसळसुद्धा दिलेली आहे कोरडी. जर खूप जास्त तिखट कोणाला लागत नसेल तर ती कोरडी उसळ ते खाऊ शकतात. वरतून छान असं फरसाण घालावं, कांदा, टमाटर, कोथिंबीर घालावं आणि मस्त असं लिंबू पिळावं. वाह! मस्तच. अगदी तोंडाला पाणी सुटेल अशीच आपली आजची मिसळ थाली बनून तयार झाली. पाहता क्षणी खावंसा वाटेल असा चमचमीत आणि झणझणीत मिसळ तुम्ही जरूर घरी बनवा. अगदी सोप्या पद्धतीने मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा. सोबतच स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला या चॅनलवरती अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.